नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जय हिरे मॅडम, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक, इयत्ता 11वी, प्रकरण 4, व्यवसाय संघटनेचा प्रकार भाग 1 हे आपल्याला आज अभ्यासायचे आहे. यामध्ये व्यवसाय संघटनेचे क्षेत्र कोणते कोणते आहे, खाजगी क्षेत्र कोणते आहे, त्याचा आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. यामध्ये खाजगी क्षेत्र मानवाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला सभोवताली असंख्य व्यवसाय संघटना ह्या कार्य करत असताना दिसून येतात. सर्व व्यवसाय संघटनाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. पहिला आहे खाजगी क्षेत्र आणि दुसरा आहे सार्वजनिक क्षेत्र. खाजगी क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे वैयक्तिक किंवा कंपनी व्यवसायाचा समावेश होतो. खाजगी क्षेत्रातील व्यवसाय हे खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असून त्यांच्याकडून चालवले जात असतात. खाजगी क्षेत्रातील व्यवसायांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: खाजगी पुढाकार, नफा प्रेरित व्यवसाय आणि व्यवस्थापन हे खाजगी मालकीच्या व्यक्तीच्या हाती. सध्या काही खाजगी क्षेत्र, खाजगी कंपन्या ज्या काही आहेत हे सभासदांच्याकडेच असतात, तर व्यवस्थापन हे व्यावसायिक व्यवस्थापकाकडे असते. या नफ्याच्या प्रेरित होऊन काम न करता व्यवसायाचा विस्तार, दृढीकरण, सामाजिक जागृती आणि सामाजिक जबाबदारी, सामाजिक कल्याण इत्यादी घटकांवर सुद्धा लक्ष केंद्रित करीत असतात. याचा अर्थ बघा, खाजगी क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील असे क्षेत्र की ज्याची मालकी, व्यवस्थापन, संचालन व नियंत्रण एकाच व्यक्तीकडे किंवा समूहाकडे नफा मिळवण्याच्या हेतूने असते. अशा याला काय म्हणू? खाजगी क्षेत्र असे म्हणू. उदाहरणार्थ, वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी, एकल व्यापार करणारा व्यापारी इत्यादीची उदाहरणं आहेत. आता ह्या खाजगी क्षेत्राचे बघा कसं वर्गीकरण केले, म्हणजे कसे क्षेत्र आहेत. पहिला आहे एकल व्यापारी, दुसरा आहे भागीदारी संस्था, तिसरा आहे एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय, चौथं सहकारी कंपनी, नंतर 5वं कंपनी. ह्या कंपनीचे प्रकार पडतात 2: खाजगी मर्यादित कंपनी आणि सार्वजनिक मर्यादित कंपनी. आता ह्या औद्योगिक खाजगी कंपन्यामुळे आपल्याला जो काही बघायचं आहे, याच्यामध्ये कंपन्या आहेत, वाहन निर्मिती आहेत, रासायनिक उद्योग, कापड उद्योग, कृषी खाद्य उद्योग, हे असंख्य आपल्याला उद्योग बघावयास मिळतात. नंतर यामध्ये आपल्याला आता एकल व्यापारी संघटना जो आहे, हे बघा, एकल व्यापारी संघटना कोणती ती बघायची. त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय. यामध्ये व्यवसाय संघटन प्रकारातील सर्वात जुना, सर्वात सोपा संघटन प्रकार म्हणजे एकल व्यापारी संघटना होय. हा खूप जुना प्रकार आहे, पुरातन अगदी पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे, म्हणून त्याला जुना प्रकार असं म्हटलेलं आहे. खाजगी क्षेत्र संघटन प्रकाराची सुरुवात या संघटन प्रकारापासूनच होते. या व्यवसायाची मालकी एकाच व्यक्तीकडे असते. बघा, मालकीसुद्धा एकाच व्यक्तीकडे असते. तीच व्यक्ती व्यवसाय करीत असते. उदाहरणार्थ, किराणा मालाचे दुकान, औषध विक्रीचे दुकान, भेटवस्तू, मोठे मोठे उपग्रह, हे जे काही आहेत, हे याची मालकी मात्र एकाच व्यक्तीकडे असते, म्हणून त्याला एकल व्यापारी संघटना असे म्हटलेले आहे. याचा अर्थ, ज्या व्यवसाय प्रकारामध्ये एकच व्यक्ती संपूर्ण व्यवसायाची एकमेव मालक, गुंतवणूकदार, नियंत्रक, व्यवस्थापक व जोखमी वाहक असते. बघा किती प्रकार दिलेले आहेत. ती व्यक्ती काय असते? व्यवसायामध्ये गुंतवणूक करते, म्हणजे भांडवल गुंतवणूक तीच व्यक्ती करते, त्याच्यावर नियंत्रण पण तीच ठेवते आणि व्यवस्थापक पण ती असते आणि जोखमी वाहक पण ती असते. असे नफ्या तोट्याला स्वतःच जबाबदार असते. त्या व्यवसाय प्रकारास व्यक्तिगत व्यापारी असे म्हटलेले आहे. नंतर व्याख्या.
प्राध्यापक J.L. हेन्स यांनी व्यक्तिगत व्यापाराची व्याख्या दिलेली आहे. ती आहे, जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायाकरिता आवश्यक भांडवल गुंतवणूक स्वतः उभारते आणि व्यवसाय स्वतःच्या जबाबदारी स्वतः चालवते, नफा तोटा पण तीच व्यक्ती घेते, त्याला एकल व्यापारी असे म्हटलेले आहे आणि त्यालाच व्यक्तिगत व्यापारी असे देखील म्हटलेले आहे. म्हणजेच जी व्यक्ती व्यवसायामध्ये सर्व नियंत्रण ठेवते, नफा पण घेते, तोटा पण स्वीकारते, म्हणून त्याला एकल व्यापारी असे म्हटलेले आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक जेम्स लुंडी. एखाद्या व्यापाऱ्याने स्थापन केलेला एखादा औपचारिक व्यवसाय म्हणजेच व्यक्तिगत व्यापार किंवा एकल व्यापार होय. आता आपल्याला हे एकल व्यापाराचे कोणते कोणते वैशिष्ट्ये आहेत ते बघावयाचे आहे. व्यक्तिगत मालकी. पहिला आहे एकल व्यापाराचे वैशिष्ट्ये, व्यक्तिगत मालकी. यामध्ये एकल व्यापारी व्यवसाय संघटनेवर एकच व्यक्ती एकाच व्यक्तीची मालकी असते. व्यवसायास आवश्यक असणारे भांडवल ती स्वतः गुंतवते. व्यवसाय मालमत्तेवर तिचाच हक्क असतो. म्हणजेच भांडवल गुंतवणूक करते, नियंत्रण करते, व्यवस्थापक आहे, सर्व व्यवसायाची देणी पण ती स्वीकारते. बघा, कर्ज झालं तर त्या व्यक्तीची जबाबदारी असते. कर्ज देण्याची जबाबदारी सुद्धा एकल व्यापाराची असते, म्हणून त्याला काय व्यक्तिगत मालकी असे म्हटलेलं आहे. नंतर आहे नफ्यातील किंवा धोक्यातील जबाबदारीवर वाटेकरी नाही. एकल व्यापारी हा व्यवसायात एकटाच मालक असतो. व्यवसायातील नफ्यात किंवा तोट्यात दुसरा कोणीही भागीदारी नसतो. व्यवसायातील सर्व नफा ती एकटीच व्यक्ती घेते आणि व्यवसायातील सर्व धोका, सर्व देणी, जबाबदारी ती व्यक्तीचीच असते. त्याला एकट्याचंच सगळ्या गोष्टी, सगळ्या ॲक्टिव्हिटी ती एकटीच व्यक्ती पार पाडत असते. नफा, तोटा, धोका सगळं ती एकल व्यापारी स्वीकारते, म्हणून नफ्या, तोट्याच्या, धोक्यात जबाबदारीत कोणी वाटेकरी होत नाही असं म्हटलेले आहे. स्वयंरोजगार. एकल व्यापारी व्यवसाय हा स्वयंरोजगारचा आदर्श नमुना आहे. सामाजिक दृष्टीने त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. कोणताही बेरोजगारी व्यक्तिगत अल्प भांडवलावर व्यवसाय सुरू करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते, स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करू शकते आणि उत्पन्नाचा मार्ग ती शोधू शकते, म्हणून त्याला स्वयंरोजगार असे म्हणतात. स्वयंरोजगार म्हणजे काय? स्वतःच काम करा, स्वतः नफा कमवा. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार म्हणून कोणी घरी बसू शकत नाही. स्वयंरोजगार म्हणजे काहीतरी कमवा, स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर काहीतरी व्यवसाय करायचा आणि पैसे कमवायचे. स्वयंरोजगार म्हणजेच त्याला स्वयंरोजगार असे म्हणतात. यामध्ये स्वयंरोजगाराचा आदर्श नमुना असे याला म्हटलेलं आहे, कारण एकल व्यापारी व्यवसाय स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण संघटनेचा प्रकार आहे आणि खूप महत्त्वाची ती जबाबदारी पार पाडत असतो. त्याच्यानंतर आहे स्थानिक बाजारपेठ कार्य. मोठ्या उद्योगासाठी प्रचंड भांडवल गुंतवणूक करावी लागत असते. आधुनिक व्यवस्थापकीय कौशल्याची गरज असते. बघा, मोठा व्यवसाय केला तर भांडवल गुंतवणूक खूप करावी लागते, भांडवल मोठ्या पद्धतीने उभारावे लागते. व्यवसायात कौशल्याची पण, कारण तिथे सुशिक्षित बेकार, असुशिक्षित लोक दोन्ही प्रकार कौशल्याचे पण लोक लागतात आणि बिगर कौशल्याचे पण मात्र एकल व्यापाऱ्याकडे मर्यादित भांडवल असते, व्यवस्थापकीय कौशल्य असते, म्हणूनच तो बाजारपेठेत कार्य करीत असतो. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. यामध्ये एकल व्यापारी व्यवसाय संघटनेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. कायद्याच्या नजरेतून एकल व्यापारी आणि त्याचा व्यवसाय हा एकल मानला जातो. त्यामुळे कायद्याच्या नजरेत त्याला फारशी बंधनं नसतात. कमीत कमी सरकारी नियम. एकल व्यापारी व्यवसाय संघटनेचा कार्य करणाऱ्यासाठी नियम जे काही आहेत, कोणताही स्वतंत्र कायदा, स्वतंत्र नियम नाही. याला काय ॲक्ट लावलेला नाही, याला काही रेग्युलेशन नाही, याला काही नियम नाही आहेत. म्हणजे कोणीही व्यक्ती तो व्यवसाय करू शकत असते. व्यवसायाच्या स्थापनेसाठी काटेकोर व कठोर अशी कायदेशीर प्रक्रिया नसते. त्याला काटेकोर पद्धतीने त्याला काही करावं लागत नाही.
व्यवसाय स्थापन करताना अशाच पद्धतीने करा, असंच व्यवसाय करा, याला काही निर्बंध नसतात आणि त्याला काटेकोर असे कोणत्या पद्धतीने कार्य करावं लागत नाही. फक्त कराराविषयक व कामगाराविषयक कायदेशीर जे पालन त्याला करावे लागते. कामगाराविषयक कायद्याचे त्याला पालन करावं, जे कायदे आहेत त्याचं मात्र त्याला पालन करावं लागतं. अमर्यादित जबाबदारी. एकल व्यापारी व्यवसायाची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित जबाबदारी म्हणजे खाजगी मालमत्ता व व्यवसायाची मालमत्ता यात कोणतीही फरक केला जात नाही, तफावत केली जात नाही. म्हणजे व्यवसायाची देणी भागवण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता कमी पडली तर खाजगी मालमत्तेचा तो वापर करत असतो, त्याची खाजगी मालमत्ता तो देणी देत असतो. बघा, जर अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय? ज्या वेळेस ती व्यक्ती व्यवसाय करते, व्यवसायात भांडवल गुंतवणूक करते, तेव्हा ती काही कर्ज घेते किंवा ते कर्ज दिलं नाही गेलं तर तिला स्वतःची प्रायव्हेट मालमत्ता, वैयक्तिक मालमत्ता विकून त्याला ते देणं द्यावं लागत असते. म्हणून त्याला अमर्यादित जबाबदारी असे म्हटलेले आहे. कारण त्या व्यक्तीमध्ये कोणी भागीदार नसतो, व्यवसायाचा नफा तोटा सगळं ती स्वीकारते. म्हणून अशा वेळेस त्या व्यवसायाचा तोट्यामध्ये गेला, दिवाळखोर निघाला, तर अशा वेळेस त्या एकल व्यापारीला स्वतःची प्रायव्हेट मालमत्ता विकून देणी द्यावी लागत असते.